मंचावर उपस्थित असलेले सगळीच नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे सर्व उमेदवार आणि या ठिकाणी जमलेले अकलूजमधील सर्व बंधू भगिनी एक सोडून शीतल बसली इथं. अकलूज गाव हे आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अकलूजची निर्मिती केली. या गावावरती संस्कार घडवले. विजय वसतिगृहाच्या माध्यमातून विकासाची पहिली मुहूर्तमेढ रवली. मग शाळा काढली, मग कारखाना काढला, पोल्ट्री काढली, दूध संघ काढला आणि ते वाढवायचं काम आदरणीय मोठेदादांनी केलं. अकलूजवरती आदरणीय मोठेदादा सरपंच म्हणून काम केलं, बाळदादांनी सरपंच म्हणून काम केलं, के.एम. पाटलांनी सरपंच म्हणून काम केलं, मी सरपंच म्हणून काम केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून गावावर जीव लावला आणि आम्ही जेवढा जीव लावला त्याच्या कित्येक पटीनं तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती जीव लावला. आणि कदापि विसरू शकत नाही. सगळ्यांना आठवत असेल दादांचं भाषण. दादा नेहमी सांगायचे हा तालुका आणि हे गाव कसं प्रेम करतं. दादा कुठल्या तर समारंभात गेले होते आणि तिथं अनेक बायका ओवाळायसाठी उभ्या होत्या आणि ते ओवाळताना तिथे एक मुस्लिम महिला आली. त्या ताटातलं कुंकू संपलं होतं. तिनं चंचीतला आडकित्ता काढला, स्वतःचं बोट कापलं आणि दादांना नाम वडला. हे प्रेम आहे या तालुक्याने आणि या गावाने आमच्यावरती केलेलं. दादा झेडपीचे अध्यक्ष होते, सहकार महर्षींच्या मागे लागले आणि अकलूजला त्या काळात टाउन प्लॅनिंग आणलं. बाळदादा जेव्हा सरपंच होते, जुन्या सगळ्या लोकांना आठवत असेल, आम्ही लहान होतो, हे समोर जे शॉपिंग कॉम्प्लेक्स दिसते आणि महावीर पथाच्या शेजारी असलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स, विनोदभाई बसले तिथं, त्यांच्या घरासमोरचं शॉपिंग कॉम्प्लेक्स, हे पहिलं शॉपिंग कॉम्प्लेक्स दादांनी केलं आणि बहुजन समाजातल्या युवकांना स्वतःच्यावर पायावर उभं राहायचं काम बाळदादांनी केलं. बरोबर आहे ना विनोद शेठ? प्रगतीला सुरुवात झाली. अख्खं गाव हागंदरीला त्या किल्ल्यात जात होतं. दादांनी ती हागंदारी बंद केली आणि स्वच्छता करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभा करण्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. पुढच्या पिढीला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून बाळदादांनी, उदय बापूंनी, रणजितदादांनी, मी मुलांना क्रीडा क्षेत्रात पुढं आलं पाहिजे म्हणून कुस्ती असेल, बास्केटबॉल असेल, कबड्डी असेल, हँडबॉल असेल, अशा विविध खेळात कायम स्पर्धा घेतल्या. 82ला राज्याचा रोप महोत्सव होता. ग्रामपंचायत लेवलला पहिल्यांदा त्यावेळेस राज्याच्या क्रीडा स्पर्धा झाल्या अकलूजला. स्कूल नॅशनल्स अकलूजला झाले. काय उद्देश होता याच्या मागचा? की गावातली तंदुरुस्त पिढी झाली पाहिजे, मुलांचा खेळाकडे ओढा निर्माण झाला पाहिजे. दादा सांस्कृतिक मंत्री असताना
याच अकलूजमध्ये माझ्या गावातली मुलं कला क्षेत्रात सुद्धा पुढे आली पाहिजेत म्हणून वर्कशॉप घेतले. आदरणीय उदय बापूंनी, रणजितदादांनी अनेक वर्ष एकांकिका स्पर्धा घेतल्या, त्यातून अनेक कलाकार घडले. त्यांचे आपण सत्कार सुद्धा मागे केलेले आहेत. कोण चित्रपट सृष्टीत काम करते, कोण लिखाणाचं काम करते. उदाहरणच द्यायचं झालं तर अजय तपकिरे इथंच शिकला, कलाकार झाला. असे अनेक कलावंत आहेत. नाव घ्यायचं म्हणलं तर वेळ पुरणार नाही. म्हणजे विकास करत असताना चांगली पिढी घडली पाहिजे, मुलांना नवीन नवीन वाटा मिळाल्या पाहिजेत. दादा नेहमी आम्हाला सांगतात की कॉलेज काढायचं असेल तर मुलांना लगेच नोकरी मिळेल असे कॉलेजेस काढा. म्हणून कॉम्प्युटर कॉलेज काढलं. आज निमगावची आपली मुलगी आहे, ॲपल कंपनीत काम करते. वडिलाला एक गुंठा नाही राहिला तर आज ॲपल सारख्या कंपनीत काम करते. कुणामुळं घडलं? हे दादांनी विकासाची आम्हाला दूरदृष्टी दिली, काय करायचं म्हणून घडलेलं आहे. आज त्या मुलीनं स्वतःची जागा घेऊन आई वडिलांना बंगला बांधून दिला. हा विकास आम्ही केलेला आहे. विश्वास काय असतो जनतेचा? दादांनी एकदा मीटिंग घेतली. मी पहिल्यांदा उपसरपंच झालो अकलूजचा. शिवरत्न बंगल्यावर बैठक झाली, गावातील सगळे नागरिक आले होते. दादांनी विचारलं कसं करायचं, काय काय पाहिजे गावामध्ये. सगळ्यांनी सांगितलं. दादा टपऱ्याले झालेत गावात, गाव घाण दिसतंय. दादांनी मला बोलवलं, बाळदादांना बोलवलं आणि काय करता येईल विचारलं. मी सांगितलं जेवढ्या शासकीय जागा आहेत त्या ग्रामपंचायतला मिळाल्या तर त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करता येईल आपल्याला. सगळे टपरीधारक बोलवले. आदरणीय बाळदादांनी सुमित्रा पतसंस्थेतून तुम्हाला कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देतो आणि दोघांनी मला आदेश दिला 6 महिन्याच्या आत गाळे बांधून झाले पाहिजेत. मी होकार दिला. विठ्ठलराव गायकवाड सरपंच होते, राष्ट्रीय सरपंच होते, दादा मोरे सरपंच होते, आमची वाडी होती, केम पाटील आम्ही होतो त्यात. विश्वास कसा असतो बघा. ठरलं त्या बैठकीमध्ये. लोकांनी एका रात्रीत टपऱ्या काढल्या, पूर्ण गाव साफ केलं आणि आम्ही सुद्धा त्याच विश्वासाने 6 महिन्याच्या आत सगळ्यांना गाळे दिले. आज जर सरकारी दवाखान्याच्या तिथं गेला, आंबेडकर चौकामध्ये गेला, सद्भाव चौकापासून तिकडं कारखान्याच्या पंपापर्यंत गेला तर एक सुद्धा टपरी दिसणार नाही. सगळे स्वतः थाटामाटात व्यवसाय करतात आणि पूर्वीच्या पेक्षा दुप्पट व्यवसाय आज सगळे लोक या ठिकाणी करतात. आम्ही ते रोजगार उपलब्ध करून दिला. एवढ्यावर थांबलेलं नाही. आता आमची पिढी आलेली आहे, आम्ही काम करतोय. म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून, शिवपार्वती ट्रस्टच्या माध्यमातून, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेले 4-5 वर्ष झालं आम्ही जॉब फेअर घेतोय आणि अनेक मुलांना पुण्या, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये नोकऱ्या कशा मिळतील या दृष्टिकोनातून काम करतोय. त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळवून देतोय. गेल्या वर्षीपासून आपण उपक्रम सुरू केला आणि मी परवा दिवशी सुद्धा वाड्यात बोललोय की युवकांसाठी आणि महिलांसाठी आणि अकलूज मधल्या बचत गटाच्या महिलांसाठी स्वतःच्या पायावर उभा राहता येईल अशी प्रदर्शनं देशभरातली दाखवणार. त्यांना या ठिकाणी आल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं करणार. कुठल्या बँकेकडून लोन लागत असेल लोन उपलब्ध करून देणार आणि त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट त्यासाठी विक्रीसाठी सुद्धा मोक्याच्या ठिकाणी इमारत बांधून उपलब्ध करून देणार. हे केले आम्ही. हा विकास केलेला आहे. अलीकडे बोलतात इकडं नेलं तिकडं नेलं, हे केलं ते केलं. आम्ही अकलूजमध्ये अनेक महिला की जे घरी बसून काम करतात
कधी गाजावाजा केला नाही. आतापर्यंत हजारो शिलाई मशीन वाटले अकलूजमध्ये. मुलींना सायकली दिलेल्या आहेत शाळेत शिकायला जायला. शालेय साहित्य वाटलेलं आहे. दादांच्या वाढदिवसाला तर दरवर्षी अख्ख्या माढा लोकसभा मतदारसंघात जिथं जिथं मागणी येते तिथं आम्ही वह्या द्यायचं काम केलेलं आहे. मुलींना तारा आणि कुस्ती केंद्र आपण सुरू केलं. कुठल्या क्षेत्रात मुली मागं राहिल्या नाहीत पाहिजेत, मुलं मागं राहिली नाहीत पाहिजेत, हे आपण काम केलं. हा आजपर्यंतचा विकास झालेला आहे. पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगर परिषद झालेली आहे. म्हणजे अकलूजचं दुसरं पर्व सुरू झालेलं आहे. नवीन पिढीच्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे जे 25च्या आतली पिढी आहे त्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आगो सुरू झालेला आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो, आपलं गाव हे देशातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गाव असेल. एक सुद्धा कचरा दिसणार नाही. व्यापाऱ्यांना सांगतो, आजपर्यंत तुम्ही सुरक्षित व्यापार करत आलेला आहे. तुमच्यावर कोणतेही नगरपालिकेचे कर वाढणार नाही. मी शिवबाबा नगराध्यक्षांना आणि सगळ्या बॉडीला सांगतो, तुम्ही निवडून आलेलाच आहे 27च्या 27 जण. नगरपालिकेचा पहिला ठराव करायचा निवडून आल्या जी काही शासनाची कर रचना आहे ती बदला. ती आहे मोठ्या महानगरपालिकेच्या आसपास असलेल्या नगरपालिकेच्या उत्पन्नानुसार ती वसुली केली जाते कर. तर तुम्ही पहिला ठराव करायचा आहे की ते दर अजून खाली आणा. त्याचा पाठपुरावा करायचं काम आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि रणजितदादा तिथं सभागृहात करतील. आणि या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेचे सगळे आमदार पाठपुरावा करतील. कुठल्याही व्यापाऱ्याकडून जादाचा कर आकारला जाणार नाही. उलट हा याच्यात सुद्धा शासनाला भाग पाडून कमीत कमी कर कसा केला जाईल या दृष्टिकोनातून कायद्यात बदल घडवायचं काम आम्ही सगळी मंडळी मिळून करू. गावात अनेक रिक्षा आहेत. अजून एक स्वप्न आहे की गावातल्या महिलांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. अडीला विनंती राहील, प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून इथून पुढं इलेक्ट्रिक रिक्षा सुद्धा गावात आल्या पाहिजेत. आणि विशेषतः महिलांसाठी आपण ते करूया की महिला ड्रायव्हर झाल्या पाहिजेत, महिलांनी त्यांची वाहतूक केली पाहिजे. Business owner parents of Maharashtra whose child is studying in 10th, 11th and 12th, now you can send your child into IEM right after class. तुम्हाला सगळ्यांना जुन्या अकलूजमधल्या लोकांना आठवत असेल, खुले नाट्यगृह होतं. आता जी नगरपालिकेची बिल्डिंग आहे तिथं खुलं नाट्यगृह होतं. आदरणीय बाळदादांपासून सुरुवात झाली, मी आणि केम पाटलांनी पाळलं. त्या खुले नाट्यगृहामध्ये अकलूजमधल्या दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या गोरगरीब जनतेची लग्न अल्पदरात आपण तिथं करून देत होतो. बाबा आणि सगळी बॉडी, सयाजी, स्विमिंग टँकच्या पलीकडे एक हॉल केलेला आहे आपण, त्याच्यावर फक्त छत टाकायचं राहिलेलं आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून ते छत तुम्ही टाकून घ्यावं आणि नाममात्र दरात अकलूजमधल्या गोरगरीब जनतेच्या मुलांची मुलींची लग्न तिथं झाली पाहिजेत. हे जी अंमलबजावणी पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही करा. आणि शासन तुम्हाला निधी देत नसेल तर मी आहे, उत्तमराव जानकर आहेत आणि दादा आहेत, आमच्या तिघांचा फंड वापरा आणि करा. कोणाच्या दरवाजात सुद्धा जायची गरज नाही. आज माझ्या मोठ्या भगिनी आले तिथं. दीदी बोलू का दीदी? गावची लय इच्छा आहे.
दीदी म्हणते गावासाठी काय पण. अरे इलेक्शन चालू झाल्यापासून संपत आलं इलेक्शन, तरी बाळदादा आणि भैयाशिवाय यांना काही दिसतच नाही. विकासावर बोला म्हणलं, एक महाशय अनेक वर्षांनी अकलूजमध्ये उगवले आणि तत्वज्ञान दिलं त्यांनी की अकलूजचं स्टँड हे बाहेर गेलं, अकलूजमध्येच पाहिजे होत. अरे बाबा, तिथनं एसटीच्या फेऱ्या किती होत्यात माहिती आहे का? दोन्ही. इथलं बंद नाही केलेलं अकलूजमधलं, ज्ञान नाही आहे त्यांना बहुतेक. या जुन्या स्टँडमधून ह्या भागातनं जाणाऱ्या गाड्या जातात, नवीन स्टँडमधून ते पुण्याच्या दिशेनं आणि इकडं पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या जातात. तुम्हाला माहिती आहे का किती गाड्या आहेत अकलूजमध्ये येतात? नवीन स्टँडला 173 आणि जुन्या स्टँडला 121 50 एवढ्या गाड्या येतात. सकाळी 6ला एसटीची वाहतूक सुरू होती, रात्री 12ला संपती. सगळ्याचा जर हिशोब काढला, दर 2.5 मिनिटाला एक बसची फेरी होती. आता कल्पना करा, जर नवीन स्टँड नसतं, ती रस्ता केवढा आहे तिथला, जुन्या स्टँडच्या तिथला, दर 2.5 मिनिटाला. आत्ताच मर्शी चौकात सगळी ओरडायला लागलीत, शिस्त लावा, ट्रॅफिकला शिस्त लावा. त्या गावात काय अवस्था झाली असती, येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतल्या मुली असतील, मंडईमध्ये येणाऱ्या माता भगिनी असतील, त्यांचे काय हाल झाले असते हो. 30 वर्षांनी आठवलं यांना गाव. अरे विजय चौकात गाडी किती आहेत रे बाळांनो, सांगा रे. इथं दुकानं किती आहेत सांगा बरं सगळीजण. कोण तर म्हणलं रौनक होती इथं, बाजार तळ होता तेव्हा. कसला बाजार तळ होता? आठवडा बाजार तळ. ह्यांच्या भाषणाचा मुद्दा काय? दररोज रौनक होती. अरे आठवडा बाजार आठवड्यातनं एकदा भरतो. आणि गावाला अडचण व्हायला लागली, गाव विस्तारलं पाहिजे, विकास झाला पाहिजे, आणि लोकांच्या सहमतीने स्टँड तिकडं नेलं, लोकांच्या सहमतीनं आठवडा बाजार गावाच्या बाहेर नेला का? आता गावाच्या आत झालाय ती सुद्धा कमी पडायला लागलेला आहे. आता आम्ही अनेक ठिकाणं कशी निर्माण करता येतील हे बघतोय. कोण तर भाषणामध्ये म्हणलं का, ते मी ते व्हिडिओ क्लिप बघितली, मॉल आणणार. अरे बेट्यांनो, उदय बापूंनी 30 वर्षापूर्वी शिवशंकर बाजार उभं केलं आणि खाजगी नाही, सहकारी तत्वावर लोकांच्या इथं बसलेल्या अकलूजमधल्या प्रत्येक नागरिकाच्या शेअरवर उभं केलं ते. आणि स्वस्त धान्य देतो आम्ही, तिथून विविध वस्तू देतो आणि मॉल आणणार आहे. किल्ल्यावर बोलतात, दादांनी दूरदृष्टी ठेवली, शिवसृष्टी केली. मी दादांच्या मागं लागलो, दादा तुमच्याकडे पर्यटन खातं हे केलं पाहिजे, आणि बाळदादांच्या कल्पकतेतून आपण शिवसृष्टी उभा केली. आज 1 लाख लोक तिथे येतात, पर्यटन करतात. लहान मुलांचे शाळांच्या ट्रिप येतात आणि इतिहासाचे धडे शिक्षक लोक त्या किल्ल्यामध्ये शिकवतात. हे आम्ही केलेलं आहे गावासाठी. – 1972 साली साहेब आमदार होते सकारमर्शी. त्यांनी आदेश दिला त्यावेळेसच्या सरपंचांना, सांगोजीराव देशमुख साहेबांना. मी पत्र वाचलेलं आहे, अजून सुद्धा रेकॉर्ड रूममध्ये ते पत्र आहे, की गाव वाढतंय 1972 साली आणि गावासाठी गावठाण झालं पाहिजे. 99 साली जेव्हा मी सरपंच झालो, उपसरपंच झालो, त्यावेळेस दादांनी सांगितलं तुला 3च काम आहेत. गावात टपऱ्या काढून लोकांना गाळे बांधून द्यायचे, नवीन पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे, आणि गावठाण झालं पाहिजे. गावठाण केलं, मंजूर झालं.
परवा कोणतरी एक तज्ज्ञ झालाय, उत्तमराव जसे म्हणले, अनेक डबडी गेलेत, त्यातलं एक बारकं डबड आहे. त्यानं तत्वज्ञान सांगितलं इथं, त्या बारक्या डबड्यानं 971 प्लॉट धारक आहेत. आकडं बी माहित नाही त्यांना. अरे बेट्या, 738 प्लॉट आहेत, त्यातले फक्त 550 वाटप झालेले आहेत आणि फक्त 200 लोकांचं जे ओबीसी आणि ओपन आहेत ह्यांच्याकडून शासनाने नाममात्र, आम्ही नाही, तलाट्यानं रितसर पावती देऊन त्यांना दिलेला आहे. ह्याच्यावर सध्या कालवा करते ते. ह्यांचं काय झालं, ह्यांना हक्काची जागा मिळवून देऊ. अरे बाळांनो, 2 वर्षापूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मी आणि शिवबाबा आम्ही बैठक घेतली या सगळ्या प्लॉट धारकांची. त्यांना विनंती केली, आता आपली नगरपालिका झालेली आहे आणि तुम्हाला जादा निधी मिळणार आहे आणि आपल्या गावामध्ये सरकारी जागेमध्ये अनेक अजून गरीब माणसं राहतात. तुम्ही जर सहकार्य केलं तर आपल्याला आता तुम्हाला एक प्लॉट मिळणार आहे, तर तो मिळेलच. तुमचीही कुटुंब वाढलेली आहेत, गावात अनेक कुटुंब अजून सरकारी जागेत राहतात. ह्याला प्रत्येकाला घर देता येईल, आपल्याला मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधता येतील, फ्लॅट सिस्टीम करता येईल, राहायला देता येईल. त्या लोकांनी संमती दिल्यावर आता शासकीय जे काय सोपस्कर पूर्ण करायचे असतात, कागद पूर्ण करायचे असतात, या सगळ्या 500 लोकांना विश्वासात घेऊनच चालू केलेलं आहे आम्ही. आणि 100% मी या ठिकाणी शब्द देतो, पुढच्या इलेक्शनच्या आत हे सगळेच्या सगळे आणि जे जे सरकारी जागेत गावातले लोक राहतात त्यांना सगळ्यांना हक्काचं घर, पक्क घर, फ्लॅट सिस्टीम दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. पुढच्या वेळेस मतच टाकू नका, हे नाही दिलं तर एक मत द्यायचं नाही आम्हाला, शब्द नाही बाळला तर. अजून एक भीती उठवली, अकलूज. किती जणांना जुना अकलूज माहिती आहे? जुना अकलूज म्हणजे अकलूज, बागेचेवाडी, संग्रामनगर, आनंदनगर, यशवंतनगर, चोंडरसुरवाडी, सवदगाव, माळेनगर आणि माळेवाडी, हे झालं गाव. इथं कुणाचे वाद होते? कुळ आणि मालक, कारखाना आणि मालक. कधी शासनानेच परवानगी दिली शेती विकायला, त्यातून प्लॉटिंग झालं. प्लॉटिंग झाल्यावर लोकांनी जागा घेतल्या, परत शासनाने बेकायदेशीर ठरवलं. हे अनेक वर्षाचं भांडण चालू आहे. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत कोर्ट कचेरी झाली. गेले 5 वर्ष झालं आम्ही अकलाई धारक, प्लॉट धारक संघटना काढली. अकलूजमधल्या प्रत्येक एरियातली माणसं त्या संघटनेत आहेत. आमदार रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पहिली मीटिंग ऑफिशियल कागदावर नोंद असलेली मंत्रालयामध्ये तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या उपस्थितीत लावली. दादांनी त्यावेळेस आदेश दिले आणि कचरे म्हणून अधिकारी अपॉइंट झाले. त्या प्लॉट धारकांमधले 50% लोकांची नावावर जमिनी झाल्या, प्लॉट झाले. राहिले 50%. मागच्या 3 महिन्यातच बैठक घेतली बावनकुळे साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा आदेश त्यांच्या सचिवांना दिला की पूर्ण वेळ अधिकारी द्या आणि हा विषय संपवा. नशिबाने असं झालं की जे अधिकारी आपल्याकडे आला त्यानं महिनाभर कामकाज केलं आणि त्याचं प्रमोशन झालं आणि ते निघून गेले. आता इलेक्शन संपलं की पुन्हा बावनकुळे साहेबांच्या मागं लागणार आहे आणि प्रत्येक प्लॉट धारकाला त्याचं हक्काचं कागद मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देणारच त्यांना. आणि नुसतं अकलूजपुरतं बोलत नाही, 9 गावांचं बोलतोय मी सगळ्या. मगाशी कोणतं MIDC वर बोललं, मी त्या क्लिपमध्ये सुद्धा ऐकलं. MIDC वर लय बोलतात. काय केलं मोहिते पाटलांनी, MIDC का आणली नाही? पहिला
खाजगी उद्योग दादांनी आणला, मोठे दादांनी वेळापूरला इकोबोर्ड. आणि त्यावेळेस दादांनी ठरवलं होतं की पिसेवाडीला मोठी MIDC उभी करायची किंवा सदाशिवनगरला करायची. जो मेन रोड आहे त्या मेन रोडला MIDC उभी करायची. आपला तालुका 22 गावं सोडली तर पूर्ण बागायत तालुका आहे. दादा ज्यावेळेस मंत्री होते, मी ही 90च्या दशकातली गोष्ट बोलतोय, त्यावेळेस देशामध्ये रस्ते करण्यासाठी, उद्योग उभा करण्यासाठी खाजगी जमिनी घेतल्या तर त्यासाठी कायदा नव्हता. अल्प दरात सरकार घ्यायचं, मनात आले की घेतलं ताब्यात आणि तिथं केलं, तुटपुंजी रक्कम मिळायची. तेव्हा आपल्या सगळ्यांनी सांगितलं दादांना येऊन, दादा आमचं नुकसान होते, आम्हाला काय मिळत नाही, करू नका. म्हणून त्यावेळेस थांबलं. पुन्हा रणजितदादांनी आणि मी सुरू केलं आणि येळीवला MIDC मंजूर करून आणली राज्य शासनाकडून. आता एवढे वर्ष का लागले? अहो, आतापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत ह्या शेती महामंडळाच्या जागेचे वाद सुरू होते. ते सगळे वाद संपल्यानंतर आता शासन शेती महामंडळाच्या जागा ह्या सर्वसामान्य लोकांसाठी, मूळ मालकांसाठी किंवा एखादा प्रोजेक्ट राबवायचा असेल तर त्याला द्यायला सुरू केली. मागच्या 3 महिन्यापूर्वी बैठक झाली, तर त्या बैठकीत एक महसूल खात्याने मेक मारली की जागा ही MIDCला कायमस्वरूपी मिळणार नाही, भाडे तत्वावर मिळेल. आता ती 8 शिथिल करून घ्यायचे, कारण का MIDCला मिळेल. उद्या जर बेलारी बाब तुम्हाला कोणाला तिथं उद्योग टाकायचा असेल तर लोन कोण देणार? ती जागा भाड्याची. म्हणून दादा मी आता प्रयत्न करतोय, आमदार साहेब प्रयत्न करतोय की ती 8 शिथिल करा आणि ती पूर्णतः MIDCला द्या. आणि नक्कीच तुम्हाला खात्रीशीर सांगतो, आजपर्यंत आम्ही मोहिते पाटील कुटुंबांनी आणि त्यातल्या त्यात मोठे दादांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे, झाल्याशिवाय सांगायचं नाही. आजपर्यंत अनेक कॉलेजेस केले. आता अकलूजमधले मुलं आयुर्वेदिक डॉक्टर झाले पाहिजेत म्हणून आपलं आयुर्वेदिक कॉलेजला मंजुरी आलेली आहे. आता आपण गिरजणीला आयुर्वेदिक कॉलेज सुरू करतोय आणि त्या ठिकाणी लोकांना मोफत आयुर्वेदिक उपचार द्यायला आपण सुरू केलेले आहेत. आणि आता आपली मुलं तिथं डॉक्टर होतील. एक उद्योग आणणार आहे लवकरच, 1 वर्षाच्या आत एक उद्योग माळशिरस तालुक्यात सुरू करणार आहे. रणजितदादा, मी आणि उत्तमराव जानकर आम्ही सुरू करणार आहे. त्यातून रोजगार देणार आहे. काय माहिती नाही, मोकळ्यात बोलायचं. श्रीपूरला करणार आहेत नुसत्या फुकाळ्या. 5 वर्षात बेट्या तू का केलं नाही? पतसंस्था आदरणीय बाळदादा आणि मी, ह्या अकलूजमधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे कुठल्या कुठल्या पतसंस्था पहिल्या डुबल्या. नावं सांगतो: व्यंकटराव माने पाटील पतसंस्था, अक्लाई ग्रामीण पतसंस्था, गणेश नागरी पतसंस्था, जयराज नागरी पतसंस्था. ह्या बुडाल्या. ह्यांनी गैरविश्वास अकलूजमध्ये निर्माण केला. ह्यांनी साखळी लावली. आधी भीतीचं वातावरण निर्माण झालं. हेच भीतीचं वातावरण झाल्यानंतर ह्याचा फटका महावीर पतसंस्थेला बसला. महावीर पतसंस्थेचा फटका बसला की रत्नप्रभा देवी पतसंस्थेला बसला. आणि रत्नप्रभा देवी पतसंस्थेला फटका बसला की बाळदादांकडे बसला, सुमित्रा पतसंस्थेमध्ये, विजय पतसंस्थेत बसला. फटका बसला म्हणजे काय? लोकांनी भराभर पैसे काढले. खरं कर्ज तर वाटलं होतं ना आम्ही 80% लोकांना, ते वसूल व्हायला पाहिजे का नाही? कायदा बी असा आहे की ठेवीदाराचे पैसे संचालक मंडळाने लगच्या लगेच द्यायचे आहेत. परंतु कर्जदाराला एवढ्या सवलती आहेत. मी दादा मी आणि संचालक मंडळ आम्ही कोर्टात जातोय कायद्याप्रमाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा बनवला आहे, ठेवीदारांनी ज्यांनी आमच्यावर केसेस टाकलेत, आम्ही पाळतोय सगळ्या.
आम्ही विजय मल्ल्या झालेलो नाही, इथंच आहे. दोघंही दररोज सगळ्यांना भेटतो, अख्खं संचालक मंडळ भेटतं. कुणाचं आजपर्यंत लग्न अडवणूक केलेली नाही, कुणाचं शिक्षण, कुणाचं दवाखाना अडचण येऊन दिलेली नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने सांगतो, आम्ही दोघं एक एक रुपया व्याजासहित या ठेवीदारांचा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही चोर नाही यांच्यासारखी. ही मंडळी ही या इलेक्शनला भेटलीत, आता ही पुढच्या इलेक्शनलाच तुम्हाला तोंड दाखवणार आहेत. जिथं आपण बसलोय सगळीजण, हे विजय गणेशोत्सव मंडळ, शिवरत्न गणेशोत्सव मंडळ, गणपती बाप्पा आहेत तिथं. हे जर सोनं कुठं आहे जरा विचारा बरं, जरा माहिती घ्या. याचे पैसे कोणाकडे आहेत विचारा. पोरं सांगतील चौकातली, आमची विजय चौकातली सगळी. दादा कोर्ट ठेवीदार आपलं कर्जदार जर न्यायचं म्हणलं कोर्टात, त्या बिलीफला पैसे द्या, त्या पोलिसाला पैसे द्या, त्याला पकडायचा कर्जदाराला, तिथं न्यायचं, ती 5,000 सोडून देते कोर्ट. आणि इकडं आम्ही 5-5 लाख 10-10 लाख करतो, देतोय ठेवीदारांची. दिलंच पाहिजे, जबाबदारी आहे आमची. आमच्या तोंडाकडे बघून लोकांनी पैसा ठेवला. आम्ही पळून नाही चाललो, जबाबदारीपासून लांब गेलेलो नाही, जाणारही नाही. आताच सांगतो तुम्हाला सगळ्यांना. खरं हे बघितलं नाही की या संस्थांनी किती जणांचे आयुष्य उभं केले, किती जणांचं शिक्षण पूर्ण केलं, किती जणांचे दवाखाने पूर्ण केले. नाही केलं का हो कोणाचं इथं? उगाच बोलायचं, नुसतं आरोप करायचे. अरे नगरपालिकेचे इलेक्शन आहे, बाळदादाचं इलेक्शन नाही, भैयाचं इलेक्शन नाही, ही उभे आहेत, आम्ही उभं नाही. खरं फिरून 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 तिथंच बोला, चालते, काय हरकत नाही. अजून एक बोलायचं आहे, तज्ज्ञ आहे यांच्यात बारकडबड. या संग्रामनगरपासून संगमपर्यंत तुम्हाला माळशिरसला जायला लागते, तहसील कचेरीत, पंचायत समितीत. कुठल्या रस्त्याने जाता? इकडूनच जाता ना बागेजवाडीवरून. त्या पुलाचं बांधकाम कोणी बंद पाडले हो एवढे दिवस झालं? देवकाते म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचे डोळे गेले. 5 जणांचे हातपाय गेलेले तिथं ऍक्सिडेंट होऊन. कोणी अडवले हो हे? जरा चौकशी करा, कोणी पूल अडवले. माझ्याकडं MSRDC महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने लेखी उत्तर दिलेलं आहे, कोणी अडवले ते. आणि ही लोक येऊन तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतात गावामध्ये. ती माझी कोण आहे ना तालुक्यात आपल्या, त्याला विचारा, तुम्ही ज्यांना घेऊन फिरताय त्यांनी रस्ता का अडवून ठेवलाय. उद्या अकलूज मधल्या युवकांना एक पर्यटन स्थळ सांगतो. त्या पुलावर जायचं, बागेच्या वाडीच्या, उभं राहायचं पुलावरती. उद्या रविवार जाईल, ट्रॅफिक जास्त नसते. एकदा डावीकडे बघायचं, एकदा उजवीकडे बघायचं. डाव्या बाजूला नामदेव वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियाची जागा आहे, आणि पुढं सरपंच कृष्णराज माने आणि गुन्हे कंपनीची जागा आहे. दुष्काळ पडला, कुठे आहेत नाना? तुम्ही सगळ्यांनी मोठेपण दाखवलं. वाघमारे कुटुंबाने मागं गायकवाड कंपनी आहे, गुन्हे कंपनी आहे. गावाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे, मुरलं पाहिजे. वडा मोठा केला का नाही तुम्ही? स्वप्नील, डाव्या बाजूला. आता उजव्या बाजूला बघायचं, नाला आहे, नाला ती डायरेक्ट आनंदनगर पर्यंत. कुणाची शेती आहे डाव्या बाजूला? एवढं कुचक्या विचारसरणीची माणसं आहेत, बघवत नाही शेतकऱ्याचं हे झालेलं. मागं गायकवाड आहेत, घुले आहेत, बारके बारके शेतकरी आहेत, 1 एकर 2 एकरवाले. त्यांनी मोठं मन होऊन वडा मोठा केला.
अहो ह्यांनी तर सिमेंटचं पाणी सोडले त्या वड्यामध्ये, म्हणजे पुढच्याची सगळ्यांची शेती बादच झाली पाहिजे आणि ती गावचा विकास करणार आहेत आपला. इथं बडाया मारायला लागलेत येऊन. इथे व्हिडिओ लाव रे. आणि ही लोक तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतील, आणि ही लोक तुम्हाला आपलं विकासाच्या सरकार गप्पा आहे. मारतील. इथला कॉन्स्टेबल सुद्धा ते आणू शकत नाही. ती माझी कोण आहे ना. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, तुम्ही ज्यांना माळशिरस घेऊन जाताय तालुक्यातला त्यांनी कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला उद्या विचारल्याशिवाय येणार नाही. इतकी युवकांना व्यवस्था मी करून पर्यटन ठेवली. स्थळ त्या पुलावर जायचं बागेच्या वाडीत. तहसीलदार आपण म्हणून तोच, इथला डीवायएसपी आपण म्हणून उभं तोच, राहायचं पुलावरती. उद्या इथला उभं डेप्युटी राहायचं कलेक्टर सुद्धा आपल्याला जगातील तोच आणू. पहिला व्हिडिओ बघला. तलाठी हे नीट ऐकू आलं नाही नाही. ते आता काही म्हणते मी रस्ता करतो, हे करतो, ते करतो, 5 पैसे सुद्धा त्यांना भेटणार नाही. आणि बोले नीट ऐकू आलं नाही व्हिडिओ. आपलं सरकार आहे, इथला कॉन्स्टेबल सुद्धा ते आणू शकत नाहीत. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही. इतकी व्यवस्था मी करून ठेवली. इथला तहसीलदार आपण म्हणून तोच येईल, इथला डीवायएसपी आपण म्हणून तोच येईल, इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला जगातील तोच आणू. काळजी करायचं कारण नाही. पहिला व्हिडिओ बघला. इथला तलाठी सुद्धा ते आणू शकणार नाही. ते आता काही म्हणते मी रस्ता करतो, हे करतो, ते करतो, 5 पैसे. ऐकलं का? माझं नाही भाषण. आणि ते अलीकडे काय जेनझीचं नवीन पिढीचं ए टेक्नॉलॉजी नाही आहे. हे भाषण आहे यांचं की मी एक सुद्धा अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा मोहिते पाटीलला आणून देणार नाही तर किंवा उत्तमराव जानकरना आणून देणार नाही. ही भाषा आहे. दहशत कुणाची आहे? संग्रामनगर बसून अकलाई देवीपर्यंत हे बेट्यानं 5 वर्षात रस्ता का केला नाही हो? सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलेत का? तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून ह्यानं खावं परत. दहशतीची भाषा कोण बोलते? मी बोलतो काय ते बोलते? लाव रे पुढचा व्हिडिओ आणि जरा नीट लाव व्हिडिओ. स्पष्ट शब्द ऐकू येऊ देत. राम सातपुते या ठिकाणी चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. असा चालेला नाहीये. चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे. आम्ही धमकी देणारा नाही. तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू. भर चौकात हे या ठिकाणी सांगतो. आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा. आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही. बरं झालं बाबा ती एबीपी माझाची क्लिप आहे, नाहीतर परत म्हणायचे मी केली. कोणाचा दहशतवाद आहे रे? कोणाचा दहशतवाद आहे? हा? आम्ही कधी ही भाषा बोललो का अकलूजकरांना? माळशिरस तालुक्यातल्या कोणाला बोललो का ही भाषा? आम्ही प्रेमच केले हो तुमच्या सगळ्यांवरती आजपर्यंत आम्ही, आणि करत राहणार. पाच पैसे तालुक्याला येऊन देणार नाही. अरे 600 कोटी रुपये रणजितदादा, शिवबाबा आणि जानकर साहेबांनी अकलूजसाठी आणले. 5 रुपये आणून देणार नाही म्हणतोय तू. अरे आमच्या आजोबांपासून आतापर्यंत काय आम्ही मागाशी महबूब बोलले मला घोड्यांची आवड आहे. घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात. त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या लागतात आणि त्या सगळ्या आमच्यात आहेत. कुठलं काम कसं करून घ्यायचं आणि कसं आणायचं ते कळतंय आम्हाला. तू शिकवायच नाही.
आणि तुला एकदा नाही या सोलापूर जिल्ह्याने दोनदा दाखवलेला आहे आणि अभी तीसरी टाइम है तेरे को दिखाने की. तिसरा व्हिडिओ लाव रे दी. आणि चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडं, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. ये कौन है? कौन है? तोतला भाई. मी म्हणत नाही, दीदी खालना असं असं करायला लागलेत मला, ही जनता म्हणती. कुणाचा दहशतवाद आहे? यांचाच आहे. तुम्ही बघितलं, मी बोललेलो नाही, कुठं बातमी नाही, काय नाही. तो अकलूज मधला व्यक्ती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गांजाचा व्यापारी आहे आणि या लोकांचा वर्धा असताय त्याच्यावरती. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही, पोलीस डिपार्टमेंट काय करू शकत नाही, एवढं प्रेम आहे त्याच्यावरती. का पार्टनरशिप आहे माहीत नाही मला. मागच्या महिन्यामध्ये अकलूज यशवंतनगर मधून अनेक मुलांनी तलवारी घेऊन फिरले. शनी मंदिरापाशी सख्खे 4 मित्र गांजा वडून काय बी नसलं म्हणजे एकामेकाशी जमत नव्हतं, त्यातल्या एकाचा मर्डर झाला त्या 4 मित्रात. एवढं व्यसनाधीन करायला सुरुवात केलेली आहे अकलूजमध्ये. भविष्यात अकलूजमध्ये ड्रग्ज येतील एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला हे सगळे सुसंस्कृत उमेदवार विजयदादांच्या पॅनलचे पाहिजेत का ते सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक नगरसेवक करायचे? हे गावाने ठरवायचं आहे. आपल्या पिढ्या बर्बाद करायच्या आहेत का बाळदादांनी जे संस्कार केले, विजयदादांनी जे संस्कार केले ती पिढी बनवायची? तुम्ही ठरवा. ही तर कोण तर बोललं सभेत पोल्ट्रीवर. अरे तुम्हाला पोल्ट्रीचं काय माहिती आहे रे बाळांनो? 100 रुपयाच्या शेअर्सवर सहकारी संस्था उभ्या राहिल्या. 4 पोल्ट्र्या होत्या माळशिरस तालुक्यात. मान्य करतो बंद पडल्या. त्याच्या मागचा इतिहास माहिती आहे? सहकारी तत्वावरच्या या पोल्ट्र्या या महाराष्ट्राला, काळे डायरेक्टर, आपण मुंबईला 4 लाख अंडी दररोज पाठवत होतो माळशिरस तालुक्यातून, बरोबर आहे? 6 लाख कोंबड्या होत्या. 94-95ला या भाजप सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस गंभोरो नावाचा रोग आला आणि त्यात अनेक कोंबड्या मेल्या. यांना शेतकऱ्याचं धंदा कसा चालवायचा हे माहीत नाही, शेतकऱ्याला मदत कशी करायची माहीत नाही. यांनी मदत केली नाही. त्या अर्थकारणात ज्या अडचणीत आल्या पोल्ट्र्या, त्या महाराष्ट्रातली नुसतं आपण नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सहकारी तत्वावरच्या पोल्ट्र्या बंद पडल्या. माझी विनंती आहे गोरे साहेबांना, राज्याचा कुठलाही मंत्री हा मंत्री झाला की कुठल्या पक्षाचा नसतो, त्या राज्याचा मंत्री असतो आणि त्याचं पालकत्व असतं. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात. तुमचं वागणं बोलणं या जिल्ह्याचं पालकत्वाचं असावं अशी अपेक्षा ही जिल्हा करतो. माझं खुलं आव्हान आहे पालकमंत्र्यांना आणि माझ्या आमदाराला, दोघांनी 1-1 पोल्ट्री 10-10 हजार कोंबड्याची टाकवून दाखवा आणि 5 वर्ष चालवून दाखवा आणि ती पण सहकारी तत्वावरची, खाजगी नाही टाकायची. पालकमंत्री महोदय, तुम्ही 14 वर्ष झालं आमदार आहात मान खटावची. 16 एक संस्था काढली का हो तुम्ही सहकारी तत्वावरची? एक संस्था काढली का खाजगी तत्वावरची? 4 माणसाला हाताला काम दिलंय का हो?
आधी पोल्ट्री काढून दाखवा, मग बाकीच्या उद्योगांवर मी बोलतो. आम्ही बी केलंय, विकास केलाय, संस्था काढलेत, लोकांच्या हाताला काम दिले. परंतु 2009 सालापासून आम्ही सत्तेत नाहीये, तरी सुद्धा आम्ही थांबलेलो नाही. आम्ही सगळे पळतोय, आमचे सगळे सहकारी पळतात आणि आम्ही काम करतोय. पाणी दे रे. मगाशी नगराध्यक्ष बोलल्या, त्यांच्या शिक्षणावरती. पहिल्या दिवसापासून शिक्षण चालू आहे. त्यांनी उत्तर दिलं. मी जेव्हा उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो त्यांना मी सहज विचारलं, ताईंनी सांगितलं मला शाळा सोडावी लागली, माझे आई वडील मजुरी करत होते, परवडत नव्हतं. आता इथं सगळ्या माता भगिनी बसलेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत. तुम्ही तुमच्या मुलींचं लग्न लवकर का करता? पोरगं शिकवत बसता ग्रॅज्युएशनपर्यंत, मुलीचं लग्न लवकर का करता? खर्च लागतो म्हणून तुमच्या मागं. तिला शिक्षण सोडायला होता. तसं झालंय त्यांचं. तर त्या अकलूजमधले आहेत, त्यांना प्रत्येक गल्ली बोळ माहिती आहे गावातलं. त्यांचं अख्खं कुटुंब ही सेवा करतं. निरंकारी बाबांच्या संस्थेत काम करतात, दरवर्षी रक्तदान शिबिर करतात, वर्षातून एकदा हे कुटुंब त्या संस्थेच्या माध्यमातून अकलूजमध्ये स्वच्छता अभियान राबवतात सगळीकडे. त्यांचं शिक्षण काढलं, लिहिता वाचता येते. आता मी जंत्रीच वाचून दाखवतो. त्यांनी मोठी उदाहरणं दिली, वसंतदादांचं दिलं, सकार मर्चेंटचं दिलं, मोठे दादांचं दिलं. मी माझ्या सहकाऱ्यांची नावं घेतो, बाळदादांच्या सहकाऱ्यांची नावं घेतो. विठ्ठलराव गायकवाड इथं बसलेत, 5वी शिकलेत. सरपंच, तुमच्या काळामध्ये आपल्याला विजोरीला जास्त झाडं लावली आपण तलावाच्या कडेनं. महाराष्ट्र राज्याचं वनश्री फॉरेस्ट डिपार्टमेंटचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. बरोबर आहे का? 5वी शिकलेल्या माणसाने केलंय. नंदकुमार रास्ते तुमच्या दोघांच्या कालावधीत झालेला आहे. दादा मोरे आहेत ना इथं, होते मागाशी बघितले जरा. दादा, तुमच्या काळात संत गाडगे बाबा अभियान राबवलं. पुणे विभागात पहिला नंबर आला का नाही? RR पाटलांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस मिळालं होतं. मी क्रेडिट घेत नाही, आम्ही होतो सगळी, सरपंच ते होते. त्यांचं 10वी शिक्षण आहे. भरते मॅडम 7वी शिक्षक. गावात कुठेही काय होऊ दे, भरते मॅडमला फोन लावला, मॅडम हजरच आहेत तिथंच ती समस्या सोडवायला. असं काम केलंय त्यांनी अकलूज. स्वर्गीय गायकवाड समाज कल्याण जिल्हा परिषदचे माजी सभापती, 3री शिकलेले, स्टँडवर हमाली करायचे. KM पाटलांनी आणि मी त्यांना ते हमाली करत होते, ते पोतं उतरलं इष्टीतलं, आम्ही तसंच उचललं, तसाच ते टॉवेलवर होते आणि बनेनवर होते. त्यांचा फॉर्म भरला, डायरेक्ट जिल्हा परिषदेचे सभापती झाले आणि यशस्वीरित्या समाज कल्याण खातं 2.5 वर्ष चालवलं आणि अकलूजला निधी आणून दिला त्या माणसाने. शिवाजी साठे हे तर शाळेत शिकले नाहीत, प्रौढ साक्षर अभियानात शिकले, फक्त सही करायला आणि वाचायला. माळशिरस तालुक्याचे सभापती होते. सगळ्या सहकार्यांना घेऊन काम केलं त्यांनी. आणि महाराष्ट्र राज्याचा पंचायत राज पुरस्कार, शासनाचा, आम्ही खाजगी पुरस्कार पैसे देऊन वाले नाही सांगत, शासनाचे पुरस्कार सांगायला लागलोय. आणि माळशिरस पंचायत समिती ISO केली त्या माणसानी, जो कधी शाळेत गेला नाही.
शिक्षण काढताय, आमच्या लोकांच्या गरिबीच थट्टा करताय. आता जे विरोधी पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या भावकीने सांगावं, त्यांच्या सुखादुःखात त्या कधी इथं आलेत का? माझ्या माऊलीची तुम्ही इज्जत काढली शिक्षणाची. अहो, तुमचा नवरा महाराष्ट्र बँकेमध्ये काम करतो. उद्या या अकलूज नगरीने तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुमच्या नवऱ्याची बदली जिथं जिथं होईल तिथं कागद घेऊन यायची काय हुडकायला, नगराध्यक्ष कुठं आहे, नगराध्यक्ष कुठं आहे. फॉर्म भरायला थेट तुम्ही इथं आलाय. चेष्टा करताय. आधी समाजकार्य करायला शिका आणि मग तत्वज्ञान सांगा गावाला. अजून एक महत्वाची गोष्ट बोलायची. केम पाटलांना आठवत असेल, आणि मी काही लोकांची नावं घेतो इथं, ज्या ज्या वेळेस राज्यामध्ये कुठं अप्रिय घटना घडली आणि सामाजिक तणाव निर्माण झाला, आपल्या गावाने सुद्धा त्या तणावातून अनेक वेळा गेलेला आहे गाव. आता दत्ताप्पा वाघमारे नाही आहे तिथं, स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारेंना आठवत असेल, दत्ता पवार आहेत इथं. केम पाटलांना आठवत असेल. अजून अण्णा कुलकर्णी आहेत, नंदू केंगार आहेत, स्वर्गीय रेहमतुल्ला आहेत, कमालभाई आहेत, विठ्ठलराव गायकवाड आहेत, दादा मोरे आहेत, युसुबाई तांबोळी आहेत, विनोदभाई आहेत, स्वर्गीय प्रद्युम्न गांधी आहेत. या सगळ्यांना घेऊन बाळदादांनी, मी, संग्रामांनी, केम पाटलांनी गाव एक राहिलं पाहिजे, गाव शांत राहिलं पाहिजे. ही भर पावसात ह्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा आम्ही पोरांना समजून सांगून गावची एकी टिकवलेली आहे. आम्ही एकामेकाच्या विरोधात काम केले सगळ्यांनी. स्वप्नील खरं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी आपलं गाव आहे, या गावात कुणाच्या केसाला धक्का लागता कामा नये, हे आम्ही आजपर्यंत पाळलेलं आहे आणि केलेलं आहे. जानकर साहेबांच्या भाषेत मला माझ्या आमदारांना विचारायचं आहे, तुमच्या मांडीला मांडी लावून जी काही भंगारातली डबडी बसतेत, आणि अकलूजकरांनी पण सांगावं, हे चेहरे होते अकलूजची शांतता टिकवायला, तेव्हा ही डबड्यातलं एक सुद्धा डबडं आलं होतं का सांगायचं? आलतं का? घरात बसलेली होती ही सगळी. आम्ही रात्रंरात्र जागवलेत. केम पाटलांना आठवत असेल, सोलापूरला दंगल झाली होती, मोठे दादा तिकडे होते. 3 दिवस सलग आम्ही झोपलो नव्हतो. गावात काय नाही झालं पाहिजे, गावात कुठं भडका नाही उडाला पाहिजे. ही प्रेम आणि एकोपा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आज तागायचं आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि तुम्ही मगाशी मी व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देता. अहो, तुमचं सरकार राज्यात असू नाही तर केंद्रात असू धमक्याच देते. मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभं राहायचं ठरवलं, मी माझ्या बायकोला, दोन्ही पोरींना आणि अख्ख्या कुटुंबाला विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं, सगळ्या मी उभा राहतोय ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय. आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही. यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना, मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी, अकलूजसाठी, माढा लोकसभा मतदारसंघासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी मी भोगायची तयारी आहे. मला भीती दाखवता हात टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी. मोजीन कोणतीही किंमत मी. शंकरराव मोहिते पाटलाचा नातू आहे मी. जनसंवाद न्यूज, लोकशाहीचा बुलंद आवाज. आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा.
व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपले मत व्यक्त करा. लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता. आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा.